काही लोक स्वतःच्या मनाने जगत असतात तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात. आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात. नेहमी लहान लहान चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण माणसाला ठेच डोंगराने नाही तर लहान दगडानेच लागते. सीताहून मौनाचं रामायण सहन करता येतं, पण शब्दाचे महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो. आपल्याला जीवन लावणारे आपल्या मोठ्या नशिबाने मिळाले आहेत हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना आयुष्यभर समजत नाही. माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळ जवळ असते, कारण गरज संपली की विपरीत वागणे ही जगाची रीत आहे. कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचं की नाही हे आपल्याला हातात असते. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटा करत असतात. जिंकणे म्हणजे फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांवर पाठराखण काही उपयोगाची नसते. काही नात्यात सुरुंग लावणारे नातेवाईकच असतात. हे नाते उद्ध्वस्त झाल्यावर कळते. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते. झोपेत पडलेली स्वप्न कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्न खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता. वेळ मिळाल्यानंतर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे. कधी कधी वाटते की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मने आणि अपुरे स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठच खूप चांगला होता. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याची फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे. फक्त एक अट अशी घातली आहे की जो झिजेल तो चमकेल. आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक असतात. जीवनात काहीतरी करण्याची धमक असलेल्या माणसाला कुणाच्या आशेवर बसण्याची गरज नसते. तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही. प्रयत्न करणे व्यर्थ आहे. तुम्ही स्वतःला शांत करा, वादळ स्वतःहून निघून जाईल. जीवन जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.